जोपर्यंत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत विकासाची कुठलीही फळं ही बहुजन समाजापर्यंत पोहोचू शकणार नाहीत याचं संपूर्ण भान महाराष्ट्राचे द्रष्टे नेते स्वर्गीय श्री वसंतदादा पाटील यांना होतं। महाराष्ट्रातील खाजगी कॉलेजेसना परवानगी देऊन त्यांनी शिक्षणाचा पाया अधिकाधिक विस्तृत करण्यावर भर दिला। महाराष्ट्रातल्या खेडोपाडी पोहोचलेल्या शिक्षण संस्था ह्या श्री वसंतदादा पाटलांच्या द्रष्टेपणाचंच प्रतीक म्हणावं लागेल। ज्या उद्देशानं दादांचं जे स्वप्न होतं प्रामुख्यानं 1983च्या पूर्वीची तुम्ही परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कॉलेजेस होती आणि त्यामुळे फक्त टॉपर मुलं जी होती ज्यांना 80-90% मुलं अशीच मुलं हार्डली 100-200 मुलांना फक्त प्रवेश मिळत होता, ती जात होती। त्यामुळं बहुसंख्य मुलांना सर्वसामान्य मुलांना प्रवेश मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हे असून मिळत नव्हते आणि परराज्यामध्ये विनाअनुदानित कॉलेज होती पण भरमसाठ डोनेशन घेऊन दिलं जायचं, त्यामुळे त्यांना शक्य नव्हतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग केला आणि हा प्रयोग केल्यामुळं 1983 नंतर महाराष्ट्रामध्ये जे इंजिनियर झालेले आहेत, जे डॉक्टर झालेले आहेत यांची संख्या किती प्रचंड प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं दादांचं जे स्वप्न होतं आपल्या बहुसंख्य समाजातील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थी इव्हन आता 50-60% मार्क मिळालेला विद्यार्थीसुद्धा आता इंजिनियर डॉक्टर होऊ शकतो, हे फक्त हे विनाअनुदानित कॉलेजेस निर्माण झाल्याचं हे एक फलित आहे। कॉलेजेस ही फक्त पुस्तकी शिक्षणावर भर देणाऱ्या इमारती न राहता त्या व्यक्ती विकासातून समाज घडवणाऱ्या संस्था बनाव्यात हा दादांचा आग्रह असायचा। दादांच्या या विचारांचं एक मूर्तिमंत प्रतीक उभं राहावं म्हणून वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अंतर्गत 1990 साली दादांचे अनुयायी स्वर्गीय श्री मनोहर मामा फाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना केली। प्रामुख्यानं सांगायचं एकच उद्देश आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाने चालवलेली एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज हा एक प्रामुख्यानं या संस्थेचा हेतू आहे। मुंबईतल्या सायन या उपनगरात हे रोपटं 1990 साली लावलं गेलं आणि आता त्याचं रूपांतर एका विशाल वृक्षात झालं। गेल्या 24 वर्षात या संस्थेमधून हजारो विद्यार्थी बाहेर पडले ज्यांनी अनेक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय। रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही संस्था आज मुंबईतील एक सर्वोत्तम इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज म्हणून ओळखली जाते। अनुदानित आणि शासकीय असे एकंदर जवळजवळ 367 महाविद्यालय आहेत आणि या 367 महाविद्यालयापैकी फक्त 9 महाविद्यालयं ही नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन यांच्याकडून शिफारस झालेली अवॉर्ड मिळालेली ही फक्त 9 महाविद्यालय आहेत आणि त्या 9 महाविद्यालयापैकी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचं हे कॉलेज हे एक कॉलेज आहे। आज पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखांचं प्रशिक्षण दिलं जातं। The teachers here are brilliant, I would say. If you see, there are ME level teachers. All teachers are minimum having a degree of master's degree in engineering, and they are very cooperative. They teach you in a very friendly manner. They'll interact with you during the practicals. They'll make you, innovate and learn new things, and it's quite a good experience. 1990 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केल्यावर काही वर्षानंतर व्यवस्थापनाला हे जाणवू लागलं की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडू शकतील अशा पॉलिटेक्निक संस्था आता मुंबईत दुर्मिळ होऊ लागल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी 2001 साली मनोहर फाळके पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटची स्थापना केली। बेसिकली शिक्षणाचा उद्देशच तो आहे की विद्यार्थ्यांना घडवणं आणि आमचा मूळ उद्देश आहे की भारताचा उद्याचा जो नागरिक आहे, जो इंजिनियर आहे, तो एक उत्तम स्किलफुल असला पाहिजे, तो उत्तम असला पाहिजे, एम्प्लॉयबल असला पाहिजे आणि तेजस्वी भारताचं निर्माण व्हावं या उद्देशाने
आमची ही संस्था कार्य करते. पॉलिटेक्निकसुद्धा गुणवत्ता अतिशय चांगली आहे की आपल्याला MSBT जी एक संस्था आहे शासनाची, त्या संस्थेकडून एक्सलंट अवॉर्ड मिळालेलं हे एक पॉलिटेक्निकल आहे. पॉलिटेक्निकचा रिझल्टसुद्धा गेल्या 6-7 वर्षाचा 90+ रिझल्ट आहे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचं ही दोन्ही कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज त्याचबरोबर पॉलिटेक्निक कॉलेज, हे दोन्हीही अग्रेसर आहेत. नफा आणि तोटा यांचाच विचार करत चालवल्या जाणाऱ्या अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये उत्तम प्रयोगशाळा अथवा लायब्ररी यासारख्या मूलभूत सुविधांची सुद्धा वानवा असते. परंतु पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मनोहर फाळके पॉलिटेक्निक या संस्थेत नफ्या तोट्यांच्या गणितापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांसाठी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यावर भर दिला गेला. आमच्या येणारी मुलं ही सर्वसामान्य मुलं आहेत. जो उद्देश आहे तो उद्देश सफल होण्याच्या दृष्टीनं मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण कसं देता येईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू असतात. जे फी मिळते त्या फीमधून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. शिक्षकांना चांगले, कर्मचाऱ्यांना चांगले पगार दिले जातात आणि त्यामुळं आमच्याकडे असणारे कर्मचारी 20-22 संस्थेच्या स्थापनेपासून असणारे कर्मचारी आमच्याकडे आहेत. आज या संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या सर्व इंजिनिअरिंग शाखांकरिता सर्वोत्तम लॅब्स उपलब्ध आहेत. या लॅब्समधील सर्व उपकरणं ही सर्वोत्तमच असली पाहिजेत यावर कॉलेज व्यवस्थापनाचा कायम भर राहिला. सेंट्रलाइज लोकेशन असताना मुंबईसारख्या ठिकाणी हे कॉलेज असताना 7.5 एकर आमची जागा आहे आणि उत्तम लॅबॉरेटरीज आम्ही डेव्हलप केलेल्या आहे. जिथे AICTEच्या नॉर्म्सप्रमाणे 120 कम्प्युटर्स हवेत, तिथे आमच्याकडे 200 पेक्षा जास्त कम्प्युटर्स आमच्याकडे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्तम लॅबॉरेटरीज आहेत. The laboratories, they are very clean, they are up to date. The PCs are updated new with the latest technology. विद्यार्थ्यांच्याकडून जी फी मिळाली जाते त्या फीमध्ये सुद्धा अनेक भाग आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती, डेव्हलपमेंट फंडसाठी किती, त्यानंतर पगाराच्या पोटी किती पैसे. तर आम्हाला मिळालेले फीचा मी उपयोग त्या कारणासाठी उपयोग करतो आणि त्यामुळंच आता तुम्ही बघितलं असाल की आमच्याकडे अद्ययावत लॅबॉरेटरीज आहेत. एकूण जवळजवळ 54 लॅबॉरेटरीज आमच्याकडे आहेत. चांगले क्लासरूम आहेत, ऑडिटोरियम आहेत, सेमिनार हॉल आहेत. ह्या सगळ्या मिळालेल्या पैशाचा मी योग्य त्या कारणासाठी उपयोग केलेला आहे. हे जर पैसे मी दुसरीकडे वापरले असते तर ह्या सोयीसुविधा आम्हाला पुरवता आल्या नसत्या. या लॅब्समध्ये मुंबईतल्या सर्वोत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना बाहेरच्या स्पर्धात्मक जगात काम करण्याकरता आवश्यक ती सगळी स्किल्स शिकवली जातात. So our students, right from first year to final year, every semester we are giving mini projects where they need to working model they need to make and present it. And by the time they will come to final year, they are taken some projects which recently patented. 3 of the projects of final year. One is Sancharak for blind people, mobile, and the other one is advanced skateboard, where people can able to use in reality. आम्हाला ज्या लॅब फॅसिलिटीज मिळतात ते अतिशय वेल इक्विप्ड आहेत. प्रत्येक लॅबमध्ये इंटरनेट ॲक्सेस आहे आणि वी आर फुल्ली इक्विप्ड विथ एनी रिसोर्सेस वी नीड इन आवर एज्युकेशनल लाईफ. एक अत्याधुनिक लँग्वेज लॅब हे या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. काळाची पावलं ओळखून खूप आधीच या संस्थेने व्हर्च्युअल लर्निंग सेंटर उभारलं. सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारा शिक्षणाचा एक खूपच दुर्मिळ प्रयोग इथे यशस्वीपणे सुरू आहे. मुंबईमध्ये आमचं एकमेव असं कॉलेज आहे की जिथे व्हर्च्युअल लर्निंग सेंटर आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी एक्सपर्ट लेक्चर्स जे टेलिकास्ट होतात ते लाईव्हली इथे ऐकू शकतात, पार्टिसिपेट करू शकतात, इंटरॅक्ट करू शकतात. अशा प्रकारची सुविधा मुंबईमध्ये असणारं हे आमचं एकमेव कॉलेज आहे. त्याला आम्ही व्हर्च्युअल लर्निंग सेंटर म्हणतो. सॅटेलाईटच्या माध्यमातून अनेक लेक्चर्स जे टेलिकास्ट होतात ते आमचे विद्यार्थी इथे अटेंड करू शकतात. या सुविधेमुळं विद्यार्थ्यांना एक वेगळं एक्सपोजर मिळतं.
कुठल्याही शैक्षणिक संस्थेची खरी ओळख ही त्या संस्थेच्या लायब्ररीतील पुस्तकांच्या संग्रहावरून ठरते. आज या संस्थेच्या लायब्ररीत जवळजवळ 35,000 पुस्तकं उपलब्ध आहेत, पण त्याबरोबरच असंख्य आंतरराष्ट्रीय ई-जर्नल्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्ञानाच्या या अथांग सागरात रममाण झालेले विद्यार्थी हे इथलं नेहमीचं दृश्य. Ours is one of the best library in all respects, having 500 plus e-journals in IEEE as well as Springer and all types of journals. Whatever you name it, we'll get it. This facility is provided almost 10 hours for the students as well as faculty. We are not only just have e-journals, but also we have hard copies, and we have more than required titles as well as volumes, and we are making our students and faculty to use maximum extent. लायब्ररी पण खूप चांगली आहे आणि लायब्ररी मोर ओव्हर कॉलेज बंद झालं 5 वाजता कॉलेज संपतो तरी 8 वाजेपर्यंत लायब्ररी सुरू असते, कारण स्टुडंट्स ॲप्टिट्यूड आणि प्लेसमेंटसाठी खूप अभ्यास करू शकतात. शिस्त हा आपलं साध्य आणि साधन यामधला दुवा असतो आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या हिताकरिता इथले शिक्षक वेळ प्रसंगी कठोर व्हायलाही कचरत नाही. लेक्चर्ससाठी वेळेवर न पोहोचणं अथवा लेक्चर्ससाठी अनुपस्थित राहणं अशा गोष्टींना इथे अजिबात थारा दिला जात नाही. बऱ्याच वेळा मुलांना मोकळेपणा आवडतो, त्यांना फ्रीली त्यांना बाहेर फिरणं, वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये जाणं, कॉलेज बंक करणं वगैरे वगैरे त्यांना थोडंसं आवडतं. पण त्यावेळी आपल्याला ते चालत नाही, कारण हे प्रोफेशनल एज्युकेशन आहे. प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये इथे स्किल बेस्ड ट्रेनिंग आहे, इथे मिस करून चालत नाही. त्यामुळं आम्हाला त्यांना सांगावं लागतं, पालकांना सांगावं लागतं, पालकांना बोलवून घ्यावं लागतं, त्यांना जाणीव द्यावी लागते, ॲक्शन घ्यावी लागतं. जर 75% जर कमी अटेंडन्स असेल तर आम्हाला डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यावी लागते. एक समृद्ध व्यक्तिमत्व हे फक्त पुस्तकी शिक्षणानं कधीच तयार होत नसतं. व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाकरिता कला, क्रीडा अशा विविध अंगांची अनुभूती मिळणं आवश्यक असतं. मला असं वाटतं की क्लासरूम टीचिंग हा एकमेव उद्देश शिक्षणामध्ये नसावा. ऑलराऊंड डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हा उद्देश असावा आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. विद्यार्थ्यांना समाजकारणाचं जाण असली पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही ब्लड डोनेशन गेली 14 वर्ष कॉलेजच्या सुरुवातीपासून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प राबवतो आणि त्यात जवळपास 250-300 मुलं ब्लड डोनेट दरवर्षी करतात. त्याचबरोबर आम्ही पथनाट्य करतो. त्याच्यामध्ये सामाजिक जाणीवेचे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थी अगदी हिरिरीने मांडतात आणि त्याच्यावरती चर्चा होते. त्याचप्रमाणे अनाथ आश्रमातल्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या विविध कार्यक्रमामध्ये बोलवतो, त्यांना सहाय्य करतो. त्यांच्या अनाथ आश्रमात भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन विद्यार्थ्यांनाही ते सांगतो की आपण सामाजिक विविध उपक्रमात भाग घेऊन सहकार्य करण्याची भावना आपली असली पाहिजे. अकॅडमिक लाईफ पलीकडे अजून एक लाईफ असतं, ते एक्स्ट्रा करिक्युलम. आमच्या कॉलेजमध्ये त्याच्यात पण बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे भर दिला जातो. डिपार्टमेंटल लेवल इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स होत असतात. कम्प्युटर, IT, इलेक्स, ET या सगळ्या डिपार्टमेंटच्या कॉम्पिटिशन्स होत असतात इंटर कॉलेज. एक आमचं फ्युजन म्हणून खूप मोठ्या ग्राउंडवर इव्हेंट होत असतो. तर बेसिकली आमचं लाईफ ॲट PVP असं म्हणायचं म्हटलं तर एक चांगल्या प्रकारे चाललेलं आहे खूप. जागेला सोन्याचा भाव असलेल्या या शहरात पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने विद्यार्थ्यांकरिता एक विशाल मैदान राखून ठेवलं आणि याच कॅम्पसमध्ये फ्युजन सारखा एक अनोखा कॉलेज फेस्टिवल सुद्धा सादर होतो. मुंबईच्या कॉलेज फेस्टिवल्सच्या वर्तुळात फ्युजननं स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. जैसे हमारा वेरियस फ्यूजन एक हमारा बहुत एनुअल फेस्टिवल है, तो वहाँ पर हम लोग वेरियस NGOs को इनवाइट करते हैं और यहाँ पर उन्हें कितना होता है खुश करने की कोशिश करते हैं.
कॉलेज ह्या फक्त सिमेंट आणि विटांच्या भिंती नसून खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यात जीव ओतावा लागतो याचं भान कॉलेज व्यवस्थापनाला आहे. अपंगांकरिता रॅम्प्स, त्यांच्याकरिता स्वतंत्र टॉयलेट्स, लिफ्ट्स अशा अनेक गोष्टींचा विचार येथे केला गेला. रॅगिंग हे शैक्षणिक विश्वाला लागलेलं एक ग्रहणच आहे, परंतु येथील शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नांमुळे रॅगिंग या शब्दाशी सुद्धा इथले विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. जे काय दुसऱ्या कॉलेजेसमध्ये आपण ऐकतो रॅगिंग बाबतीत, इथे तसं काहीही होत नाही. इथे सिनियर्स आणि ज्युनियर्स खूप फ्रेंडली राहतात आणि इथे खूप असं चांगलं कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशनमध्ये दोघंही राहतात. सिनियर्स ज्युनियर्सला प्रत्येक गोष्टीत हेल्प करतात. आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी सिनियर्स लोक ट्रेनिंग द्यायला येतात. इंजिनिअरिंग सारखं खर्चिक शिक्षण हे गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्यात यावं या उद्देशाने सुरू झालेल्या या कॉलेजने अनेक कठीण प्रसंग सुद्धा पाहिले. काही वेळा अनावश्यक वादंगात सुद्धा कॉलेजला ओढण्याचा प्रयत्न केला गेला. 2000 काही वितुष्ट मंडळींनी वेगवेगळ्या खोट्या नाट्या तक्रारी करणं, कॉलेजची बदनामी करणं हे चालू केलं आणि त्याचा परिणाम म्हणून शासनानं कारवाई केली. परंतु माननीय उच्च न्यायालयाने हे सगळं बघितल्यानंतर ह्या सगळ्याला मनाई केलेली आहे. अशा प्रसंगांना समर्थपणे तोंड देत कॉलेज व्यवस्थापनानं घेतलेलं व्रत कधीही सोडलं नाही. आज या कॉलेजमधून निघालेले हजारो विद्यार्थी जगभरात स्वतःच्या कर्तृत्वाची छाप पाडत आहेत. नासा सारख्या जागतिक संस्थेने सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांच्या कामाची दखल घेतली. Our alumni is spread all over the world, and there are some alumni having their own entrepreneurship. Not only software related companies, but also having the core companies like similar to Siemens and as well as L&T. And every year we do have alumni get together in the month of December, last Sunday of the December, where they themselves will come and share their experiences with not only our students but also faculty, and inculcate the culture, how you can be independent, how you can be independent entrepreneur for helping to self as well as society. येत्या काळात अनेक प्रतिभावंत उद्योजक या कॉलेजमधून निघावेत आणि समाज उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान असावं हे या कॉलेजचं ध्येय आहे. Within a couple of years, our own students will start companies which will be, you talk about e-learning and e-governance and e-yantra, where robotics is the one which is going to helpful for all types of occasion. We are sure that our students is going to start special entrepreneur companies which will help to the many more who can be given job and all. आमचा उद्देश एक आहे, आमच्या कॉलेजमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा जगाच्या पाठीवर आपल्या कॉलेजचं नाव अजरामर करावं, हे एक आमचे उद्देश आहे. ज्या उद्देशानं संस्था स्थापन झालेली आहे, हा उद्देश सफल करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत. गोरगरिबी विद्यार्थ्यांना मदत करावी, गोरगरिबी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत करावी, धंदा उभा करण्यासाठी मदत करावी. विद्यार्थी घडवणारे ध्येयवादी शिक्षक, सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि भविष्यवेधी दृष्टिकोन असणारं व्यवस्थापन यांच्या अथक प्रयत्नातून पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मनोहर फाळके पॉलिटेक्निक ही संस्था सातत्याने उत्तुंग यशाकडे वाटचाल करीत आहे.
I'm very proud to be a student of this college. मैं बहुत खुश हूँ कि मैं एक इतने बड़े इंस्टीट्यूशन का एक छोटा सा मेंबर हूँ. आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस कॉलेज. प्राऊड फिलिंग येतं की हां मी वसंतदादा पाटीलची स्टुडंट आहे.